नमस्कार मित्रांनो, आपले कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपण मोबाईलवरती ई-श्रम कार्ड हे कशाप्रकारे डाउनलोड करू शकता. तर आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर आपल्याला ई-श्रम कार्ड असं सर्च करायचं. त्यानंतर सर्च करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर गो टू मेन पेजवर क्लिक करायचं. तर आपण बघू शकतो इथे अनेक पर्याय आहेत. तर आज आपण बघणार आहोत की ई-श्रम कार्ड हे कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकता. तर आपल्याला इथं ऑलरेडी रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडं कोपऱ्यामध्ये 3 लाईन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो वन स्टॉप सोल्युशन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन युजिंग आधारवर क्लिक करायचं आहे. आपण आपला इथं मोबाईल नंबर टाकून द्यायचा. तुम्ही जो रजिस्टर करतेवेळी जो नंबर दिलेला होता तो टाकायचा आहे, फिलअप करायचा आहे. सेंड OTP वर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर विचारेल. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण इथं 3 प्रकारे OTP हे करू शकता. फिंगरप्रिंटद्वारे सुद्धा आपण इथं लॉग इन करू शकता किंवा OTPद्वारे लॉग इन करू शकता. तुम्ही OTPद्वारे लॉग इन करणार नाही तर OTP पर्याय हा निवडायचा आहे. त्यानंतर कॅप्चा हा फिलअप करायचा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. आपण बघू शकता माझं हे आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण इथं अपडेट सुद्धा करू शकता प्रोफाईल, किंवा डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता. मी इथं डाउनलोड करणार आहे. तर डाउनलोड UN कार्डवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं हिरव्या रेषेमध्ये तुम्हाला एक डाउनलोड UN कार्डवर क्लिक करायचं. तुम्ही बघू शकता डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे आपण आपलं ई-श्रम कार्ड हे डाउनलोड करू शकता. पण त्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया.